नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. तर आज आपण एक अशी पूजा जाणून घेणार आहोत जी महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि ती म्हणजे रुद्राभिषेक. तर ही पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात, संकट दूर होतात आणि आयुष्यात सुख समाधान आणि समृद्धी येते. तर सुरुवातीला हे जाणून घेऊयात की रुद्राभिषेक म्हणजे काय. तर बरेच लोक महादेवाचा अभिषेक तर करतात, पण त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे हेच त्यांना माहीत नसतं. तर रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवाची जलमय अभिषेक पूजा. यामध्ये वेदातील रुद्र पठण करत सूक्त पठण करत शिवलिंगावर विविध पवित्र द्रव्यांची अभिषेक केला जातो. हा एक शक्तिशाली आध्यात्मिक विधी आहे, तर जो शिवतत्वाशी आपलं नातं जोडतो. तर शास्त्रांमध्ये सांगितले आहे की रुद्राभिषेक केल्याने पाप नष्ट होतात, ग्रहदोष शांत होतात आणि आयुष्यातील अडचणी दूर होतात. तर हे झालं रुद्राभिषेक म्हणजे काय आणि रुद्राभिषेक कसा करावा हे पाहूयात. तर सुरुवातीला स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करावेत. पूजा स्थानावर शिवलिंग स्वच्छ करा व बसा, किंवा जर आपल्या घरी शिवलिंग नसेल तर तुम्ही जवळच्या शिव मंदिरामध्ये पण जाऊ शकता. तर दिवा लावायचा आहे. पहिल्यांदा गणपतीचे पूजन करायचंय, नंतर शिवलिंगावर एकत्रित पाण्याचा अभिषेक करायचा आहे. गंगाजल असल्यास उत्तम. नंतर एकामागून एक अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला दूध, मग दही, मग मध, साखर आणि तूप हे पंचामृत तयार करत एकत्रही वापरू शकता. नंतर बेलपत्र, धतुरा, भस्म आणि फुलं अर्पण करायची. तर बेलपत्र हे 3 पानांचंच असावं आणि ते उलटे पानाचं नसावं. आणि नंतर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही तीळ आहे, तर तीळ व्हायचे तुमच्याकडे जे पण असतील, सफेद किंवा काळे. नंतर रुद्रसूक्त किंवा महामृत्युंजय मंत्र पठण करायचा आहे. तर तो असा आहे: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिन बंधनाम मृत्युमुक्षीय मामृतात. तर शेवटी आरती करा आणि तुमच्या मनातली जी पण इच्छा आहे ती महादेवांसमोर बोला. महादेव नक्कीच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करतील. तर रुद्राभिषेक केव्हा आणि का करावा हे पाहूयात. तर रुद्राभिषेक करण्यासाठी श्रावण महिना, सोमवार, महाशिवरात्र किंवा प्रत्येक प्रदोष हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. विशेषतः श्रावणात केलेला रुद्राभिषेक म्हणजे हजारो पूजांचा एकत्रित प्रभाव असतो. कष्ट कमी करायचे असतील, रोगांपासून मुक्त व्हायचं असेल किंवा मानसिक शांती हवी असेल तर जरूर रुद्राभिषेक करा. किंवा कोणाचे लग्न जमत नसतील, पैशांच्या अडचणी असतील, घरामध्ये वाद होत असतील, जे पण तुमच्या अडचणी आहेत त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर तुम्ही ह्या सोमवारी महादेवांना नक्की रुद्राभिषेक करा आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा महादेवांना सांगा. तर मित्रांनो, जर तुम्हाला महादेवाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर या श्रावणात एकदा तरी रुद्राभिषेक अवश्य करा. महादेव आपल्यावर सदैव कृपाछाया ठेवत. जय भोलेनाथ. हर हर महादेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. जय श्री स्वामी समर्थ.